पंतप्रधान पीक विमा ही केंद्र शासनाची शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी आणि आर्थिक उत्पन्न वाढीसाठीची महत्त्वाकांक्षी योजना आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2024 अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात खरीप पिकांचा विमा https://www.pimfby.gov.in या ऑनलाईन पोर्टलवर भरणे सुरू झाले आहे। तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले। खरीप पिकांचा विमा ऑनलाईन पोर्टलवर भरण्यासाठी 15 जुलै ही अंतिम तारीख आहे। या अंतिम तारखेपूर्वी सर्व शेतकरी बांधवांनी पीक विमा ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करावी। या संदर्भात कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी अधिक माहिती दिली। अहमदनगर जिल्ह्याचं सरासरी खरीपाचं जर क्षेत्र पाहिलं आपण 6,70,000 हेक्टरपर्यंत आपल्याला पेरावं असतं आणि मागील वर्षीपासून 1 रुपयात पीक विमा योजना शासनाने सुरू केलेली आहे। यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी सहभागी व्हावेत असं आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे। याही वर्षी खरीप पिकांसाठी पीक विमा योजना शासनाने सुरू केलेली आहे आणि 1 रुपया इतकं नाममात्र शुल्क भरून या योजनेमध्ये शेतकरी बांधवांना सहभागी होता येऊ शकतं। शेतकऱ्यांना सहभागी होत असताना पीक विमा भरताना कुठलंही वाढीव शुल्क देण्याची आवश्यकता नाही आहे। विमा कंपनीकडून CSC केंद्र चालक असतील, जिल्हा बँकेच्या शाखा असतील, व्यापारी बँका असतील किंवा ग्रामीण बँक असतील या ठिकाणी संपर्क करून विमा योजनेत सहभागी होता येणार आहे। 1 रुपया नाममात्र शुल्क त्या ठिकाणी भरायचं आहे। शक्यतो कृषी विभागाच्या वतीने आवाहन असं करण्यात येतं आहे की सातबाराची प्रत जी काही आपल्याकडची असेल ती सोबत घेऊन जायची आहे किंवा अद्ययावत खाते उतारा असेल तर तोही सोबत घेऊन जायचा आहे, जेणेकरून जे काही वाढीव शुल्क आहे शेतकरी बांधवांना भरण्याची वेळ त्या ठिकाणी येणार नाही। आपल्या जिल्ह्यातली जी काही प्रमुख खरीप हंगामातली पिकं आहे यामध्ये तूर आहे, मूग आहे, उडीद आहे किंवा तेलबिया पिकांमध्ये भुईमूग आहे, सोयाबीन आहे, भरड धान्य पिकांमध्ये बाजरी असेल, मका आहे, त्याचबरोबर इतर भातासारखं अकोले तालुक्यातलं पीक आहे। त्या व्यापारी पिकांमध्ये कापूस सूचित त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि जिल्हा कृषी विभागाच्या वतीनं शेतकरी बांधवांना मी आवाहन करतो की 15 जुलैपर्यंत आपण ह्या विमा योजनेमध्ये सहभागी व्हायचं आहे। अंतिम दिनांक योजनेत सहभागी होण्यासाठीचा 15 जुलै 2024 असा आहे आणि 1 रुपयात शेतकऱ्यांच्यासाठी विमा योजना शासनाने सुरू केली आहे। जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला सहभाग या ठिकाणी नोंदवावा आणि CSC केंद्र चालक जर ह्या 1 रुपया व्यतिरिक्त किंवा ऑनलाईन सातबारा डाउनलोड करण्यासाठीचे 15 रुपये व्यतिरिक्त जर जास्तीची फी मागत असेल तर त्याची तक्रार कृषी विभागाकडे आपण करावी। निश्चितच असे जास्तीचे शुल्क आकारणाऱ्या कृषी सेवा केंद्र चालक असतील किंवा CSC केंद्र चालक असतील यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात येईल। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।